शहादा तालुक्यातील तोरखेडा येथून सकाळी 7:30 वाजता शिरपूरकडे विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या MH 41200014 क्रमांकाच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. शहादाकडून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर ट्रकने मागून जोरदार धडक दिल्याने विद्यार्थ्यांनी भरडलेली गाडी पूर्णतः उद्ध्वस्त झाली. या अपघातात 10 ते 12 विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर शिरपूर उपजिल्हा रुग्णालय व काही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी अपघातात गाडीच्या मागील बाजूस उभे असलेले प्रशांत भगवान घोरपडे वय वर्ष 21 यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत ते जागच्या जागी कोसळले आणि त्यांचा घटनास्थळीच दुर्दैवी अंत झाला. अपघाताची बातमी समजताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्याने त्या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संतप्त नागरिकांनी अवैध प्रवासी वाहतुकीवरती नाराजी व्यक्त केली. या अपघातामुळे अवैध वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आला आहे. विद्यार्थ्यांची वाहतूक योग्य नियोजनाअभावी धोकादायक परिस्थिती होत आहे, हे अपघातावरून स्पष्ट झाले आहे. घटनास्थळी सारखेडा पोलीस दाखल झाले असून पुढील कारवाई सुरू आहे. ट्रक चालकाला ताब्यात घेणे आले आहे का, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. अपघाताच्या चौकशीसाठी अधिकाऱ्यांनी पुढील तपास सुरू केला आहे. ही घटना प्रशासनासाठी आणि स्थानिकांसाठी एक मोठी धोक्याची घंटा आहे. अशा प्रकारच्या अपघातांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.